भारतामध्ये शासकीय नोकरीसाठी केंद्र शासन मान्यता प्राप्त एक महत्वपूर्ण कोर्स, एक देश एक कोर्स, बुद्धिमत्तेला तंत्रज्ञानाची जोड। सीसीसी कोर्सला भारतात नाही तो। सीसीसी एक परिपूर्ण संगणक कोर्स, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय प्राप्त NIELIT चा कोर्स। त्वरा करा, प्रवेश मुदत 15 एप्रिल 2019 पर्यंत। व्हॅकेशन बॅच, कोर्स कालावधी 3 महिने। आमचा पत्ता माहीम कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन, 12 बाजार समिती कॉम्प्लेक्स कोर्ट समोर, कॉलेज रोड, नवापूर। मोबाईल नंबर 9403435786 9423979786। दूरध्वनी क्रमांक 02569250786। मान्यता प्राप्त माहीम कॉम्प्युटर नवापूरला आजच भेट द्या। जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नवापूर तालुक्यातील खडकी ग्रुप ग्रामपंचायत मार्फत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधकाम न करता लाभार्थीच्या नावाने परस्पर ग्रामसेवक सरपंच यांनी संगनमताने पैसे काढून घेतले असल्याची मिळालेली माहिती उघड झाल्याने ह्या स्वच्छ भारत अभियान योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी खडकी गावातील लाभार्थी व रहिवासी यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। खडकी गावात 15 जानेवारी 2019ला ग्रामपंचायतकडून मिळालेली माहितीनुसार 420 लाभार्थींना शौचालय बांधण्यात आलेले आहेत। त्यात 22 लाभार्थींची शौचालय दुरुस्ती केल्याचे दाखवण्यात आले आहे, पण प्रत्यक्षात लाभार्थींना संबंधित योजनेची माहिती न देता सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने प्रत्येकी लाभार्थी 1200 रुपये प्रमाणे अपहार केल्याचे, तसेच शौचालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे म्हटले असून लाभार्थींना शौचालयासोबत पाण्याची टाकी देणे बंधनकारक असताना पाण्याची टाकी देण्यात आलेली नसून अंकुश देवल्या गावित, सुरूपसिंग भाऊराव कोकणी, अमरसिंग देवल्या गावित या लाभार्थींना संबंधित योजनेची माहिती नसताना त्यांच्या नावे सरपंच विनायक गावित व ग्रामसेवक दौलत कोकणी यांनी परस्पर पैसे काढले असल्याचे सांगत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधकामची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींना निलंबन करण्याची मागणी खडकी ग्रामस्थ व सुजित गावित यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। मंगेश येवले, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। ग्रुप ग्रामपंचायत खडकी येथे माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना स्वच्छ भारत अभियान या योजनेची माहिती मागवलेली होती, पण मला मुदतीत माहिती मिळाली नाही म्हणून मी गट विकास अधिकारी पंचायत समिती नवापूर येथे माहितीच्या सुनावणी दरम्यान मला माहिती देण्यात आली। त्या माहितीनुसार खडकी ग्रुप ग्रामपंचायत येथे खूप मोठ्या प्रमाणावर स्वच्छ भारत अभियान मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं दिसून आलं। जे खरे लाभार्थी होते त्यांच्या घरी त्यांना शौचालय न बांधून देता पैसे काढण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे पिंपळा, खडकी, रामचंद्र फळे आणि पळसी येथे शौचालय सोबत पाण्याची टाकी देणे आवश्यक होते, पण इथे पाण्याची टाकी सुद्धा दिलेली नाही। तसेच हँडवॉशसाठी बसिन देणे सुद्धा आवश्यक होते, ते सुद्धा दिलेले नाही। म्हणून एकंदरीत असं लक्षात येतं की या योजनेत खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे। म्हणून आम्ही माननीय बालाजी मुंजे जिल्हा अधिकारी नंदुरबार यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तसेच जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गोडा साहेब यांना सुद्धा आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। म्हणून जे दोषी आहेत, ज्यांनी शासनाची फसवणूक केली, तसेच लाभार्थ्यांची सुद्धा फसवणूक केली, म्हणून यांच्यावर कारवाई करून यांना न्याय मिळवून द्यावा व जे भ्रष्टाचारामध्ये जेवढे पैसे याने भ्रष्टाचार केलेला आहे ते रिकव्हरी करावी आणि नव्याने चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट दर्जाचे शौचालय बांधून द्यावे, हीच शासनाकडून प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे। मी अंकुश देवल्या गावित स्वच्छ भारत अभियान योजनेविषयी माहिती अधिकारात माहिती मिळाली त्यानुसार मी योजनेचा लाभार्थी असून माझ्या घरी शौचालय बांधून देण्यात आलेले नाही व शौचालयाचे पैसे सरपंच ग्रामसेवक यांनी मला विश्वासात न घेता पैसे काढून घेतले, म्हणून शासनाने या योजनेची चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे।
मी सुरसिंग भाऊराव कोकणी, माझ्या नावावर स्वच्छता अभियानामार्फत शौचालय मंजूर झालं होतं, ते मला बांधून दिलं नाही आणि सरपंच आणि ग्रामसेवकांनी ते पैसे परस्पर काढून घेतले.